दरबारी असणाऱ्या खापीखानाच्या लिखाणाचा त्यांनी आधार घेतला. आता खापीखान संभाजीराजांचं वर्णन करताना काय म्हणतो? खापीखान लिहितो, संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेना. जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढलीये. काय लिहितोय खापीखान? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेना. जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढलीये. ग्रँडअपने याचंच इंग्रजीत भाषांतर केलं, सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राइड. भाषांतर अगदी बरोबर आहे. सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राइड. पण आपल्या लोकांचं इंग्रजी चांगलं, त्यांनी वाचलं एन्टॉक्सिकेटेड विथ द वाईन. वाईन घेत होते संभाजी, ग्रँडअपने लिहिलंय. अरे काय प्रकार आहे. आणखीन एक सांगितलं म्हणे, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवलीत, काय आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. मागवलं असेल स्टॉक. अरे पण मागवलेली दारू प्यायची नाही, ती तोफेला लागणारी दारू आहे. हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का, त्याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजी महाराजांना, सुपारीच्या. 9 वर्ष ज्यांनी स्वतःच्या गर्दनीवर महाराष्ट्र पेलून धरला. 9 वर्ष शिवछत्रपतींचं स्वराज्य जो संवर्धित करत राहिला, तो छावा असा असेल कसा? आणि हा दिलेर खान आदिलशाहीशी युती करून स्वराज्यावर हल्ला करायच्या बेतात आहे. आता मोगल आणि आदिलशाही जर दोघं एक झाले तर स्वराज्य संकटात पडणार होतं. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत मोगल आणि आदिलशाही यांची युती होऊ न देणं हे शिवरायांपुढचं पहिलं महत्वाचं काम होतं. एका विलक्षण युक्तीची गरज होती आणि महाराजांनी तीच चाल टाकली. शिवाजी महाराजांनीच संभाजींना दिलेर खानाकडे पाठवलं. आता संभाजीच दिलेर खानाकडे गेले आणि संभाजीने दिलेर खानाचा रोख स्वराज्याच्या ऐवजी आदिलशाहीकडे वळवला. आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो सरळ शिवाजी महाराजांना शरण आला. गोळकोंडा आधीच संभाजीने पायाशी आणला होता, आता आदिलशाह आला. म्हणजे दक्षिणांची दक्षिण दक्षिणेत राहावी हा शिवरायांचा डाव यशस्वी झाला. आणि या यशस्वीतेचे मानकरी होते संभाजीराजे. हे जे केलं सारं ते संभाजीराजांनी. संभाजींनी दिलेर खानाकडे पळून जाणं ही शिवाजी महाराजांचीच राजकीय चाल होती आणि स्वराज्याच्या हितासाठी संभाजी महाराजांनी ती जबाबदारी पार पाडली, ही वस्तुस्थिती. आता काय काय लोक म्हणतात, पण शिवाजी महाराजांचं राजकारण असंच राहिलंय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात, सुरतेची लूट करून येतात. ते संभाजींचं निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना सुखरूप रायगडावर घेऊन येतात. शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या संभाजीराजांच्या शिरावर पडल्या त्या त्या साऱ्या संभाजीराजांनी लीलया पेलल्या, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणखीन एक आरोप केला जातो, संभाजीराजे पन्हाळ्यावर कैदेत होते त्यामुळे ते शिवाजी राजांच्या मृत्यू प्रसंगी उपस्थित नव्हते, राजारामाच्या लग्नाला हजर नव्हते. वस्तुस्थिती काय? संभाजी महाराज उभ्या आयुष्यात कधीही कैदेत नव्हते, अजिबात नाही. मग ते राजारामाच्या लग्नाला का नाही आले? ते शिवाजी महाराजांच्या मृत्यू प्रसंगी का उपस्थित नव्हते? याचं कारण असं, त्यावेळी संभाजी महाराज बुर्हानपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतलेले होते आणि लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची अथवा आजारपणाची बातमी दिली जात नाही. का देणार होते बातमी? आणि बुर्हानपुरात लढता लढता संभाजीराजे असे म्हणले असते शत्रूला, जरा थांबूया का 2 दिवस लढाई, भावाचं लग्न आहे उरकून येतो आणि मग राहिलं लढतो. अरे काय चाललंय? बुर्हानपुरात लढण्यात गुंतलेत म्हणून ते लग्नाला नाहीत. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजीराजे परत आलेत आणि 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन झालं. सारा महाराष्ट्र कोसळून पडला. संभाजीराजे त्यावेळी पन्हाळ्यावर आहेत. धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. संभाजीराजे परत येतो उशीर झाला असता मग तातडीनं राजारामाला मंचकारोहण करून शिवाजी महाराजांचे अंत्यविधी करण्यात आले. पण याच वेळी रायगडावर काही कुटील मंत्र्यांनी डाव आखला.
संभाजी शौर्यशाली, संभाजी पराक्रमी, संभाजी धर्मपंडित, संभाजी तत्वज्ञ, संभाजी शिवाजी राजे हयात असतानाच आपल्याला जुमानत नव्हते. आता जर छत्रपती झाले तर आपलं अस्तित्वच राहणार नाही अशी भीती काही मंत्र्यांना वाटली आणि त्यांनी पन्हाळ्यावर संभाजींना कैद करायचा डाव घातला. हंबीरराव मोहितेंना निरोप धाडला. आता हंबीरराव म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू, राजाराम म्हणजे हंबीररावांचा भाचा. कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. हंबीरराव मदत करतील. सगळं मंत्रिमंडळ हंबीररावांकडे गेलं. हंबीरराव मदत करायला तयार झाले. कैद करायला पन्हाळ्यावर पोहोचले आणि इथंच हंबीररावांनी उलटवला. आलेल्या सगळ्या मंत्र्यांना काढण्यात चढवल्या. संभाजी राजाच्या पुढे कैद करून हाजीर केलं आणि कडाडले खंबीर हंबीरराव. ही घ्या नादान हरामजाद माणसं. राजा जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आली. ही घ्या ताब्यात. सगळे फितूर कैद केले. रायगड बिनघोर केला आणि मग संभाजी महाराज रायगडावर पोहोचले. शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते. संभाजी महाराजांनी ते पुन्हा केले. रायगडावर श्री शिवछत्रपतींची समाधी उभारली. रायगडाची घडी नीट बसवली आणि शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी राजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजी राजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र काळवंडलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा फायदा उठवत स्वराज्य जिंकावं असा घाट शत्रूंनी घातला होता आणि या साऱ्यांना पुरून उरणारा छावा स्वराज्याचा घाट बांधण्यासाठी धडपडत होता. दरबारात बसले होते संभाजी आणि एके दिवशी संभाजी राजांनी सरसेनापती हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंग्याचा इथाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याची. आणि कडाडले हंबीरराव, राज एक जागा आहे मोक्याची. मुघलाचं नाकच जणू. कोण जागा? राजा बुर्हानपुरा. दार उल मुल्क दख्खन बुर्हानपुरा. बुर्हानपुरा म्हणजे दख्खनेतली औरंगजेबाची राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असा बुर्हानपुरा शोभतो राजा बुर्हानपुरा म्हणजे मधाचं पोळ आणि कडाडला छावा मग हे मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या. बुर्हानपुरा लुटलं. 17च्या 17 पुरे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रोपडं डोळ्यात साठवावून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढे स्मशान दिसावं अशी बुर्हानपुऱ्याची पूर्ती वाताहत झाली. संभाजी महाराजांनी बुर्हानपुऱ्याचा पुरता कोळसा पुरा केला आणि औरंगजेब संतापला, बेभान संतापला. त्या शिवाजी राजांनी हयातभर आमच्याशी वैर केलं पण त्या शिवाजी राजांनी माझ्या बुर्हानपुराला कधी हात नाही लावला. पण हा त्याचा छावा काल गादीवर बसला आणि आज त्यांनी तडक बुर्हानपूरला हात घातला. याल्ला जणू शेपटीवर पाय पडला. बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुर्हानपुऱ्यातलाच. औरंगजेबाची आई निर्वतली बुर्हानपुऱ्यातच आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुर्हानपुऱ्यातच. त्यामुळे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजी महाराजांनी बुर्हानपुऱ्याला हात घातला नव्हे औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. तोपर्यंत दुसरा तडका बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद संभाजीराजाने औरंगाबादच लुटलं 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 इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. तोपर्यंत औरंगजेब आणखी संतापला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापा विरुद्ध वैर घेऊन आला तो थेट संभाजींकडे. आता या अकबरला स्वीकारणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजींच्या रक्तातच नव्हता. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांनी अकबरला जवळ केलं आणि जणू औरंगजेबाच्या डोळ्यात मिरची पूड पडाली. संतापला, उफाळला बेभान आणि उचलली तिने आपली पावलं काशी दख्खनेकडं. खोळंबला काळ. काय 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 घडेल आता? औरंगजेब छाव्याला गिळणार की छावा औरंगजेबाला? खोळंबला काळ. काय घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या संभाजी राजाच. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. आणि माझ्या संभाजी राजांचं सैन्य
सगळे गोळा केले तर भरतील कसे बसे 50,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 23,000 कोटी आणि माझ्या संभाजीराजांच्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी. औरंगजेब 62 वर्षाचा आणि संभाजी उन्यापुऱ्या 23 वर्षाचा. म्हणजे मनभर आहे औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला टपला, उठला आणि बघता बघता महाराष्ट्रात पोहोचला. नगरला छावणी पडली आणि सगळ्या सरदारांना त्यांनी स्वराज्य खिंडीत पकडायला सांगितलं. सर बुलंद खान, अली खान, फतेह खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा, शहजादा आझम, मुअज्जम, बेदार बख्त आपल्या फौजागून महाराष्ट्रात आत घुसले. खासे संभाजीराजे गुढावर मान टाकून या यवनी फौजांशी झुंजायला सज्ज झाले. चोहो बाजूला वनवा पेटला. मोगलांच्या सैन्याशी बेबान टक्कर चालू झाली. चोहो बाजूला बघता आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, तलवारींचे आवाज आणि बस हर हर महादेवाने जय भवानीच्या किलकार्या. लढत होते मराठे, बेभानपणे झुंजत होते. मोगलांना त्राही भगवान करून सोडत होते. अरे दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान ठोकून लढत होता संभाजी. शाडूच्या मातेच्या भाकरी प्रसंगी खात होता संभाजी, पण झुंजत होता, रेटत होता यवन माग, कडडत होता. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. संभाजींच्या त्या धगीनच गारद झाला औरंगजेब. सारं सैन्य सपशेल पराभूत होऊन माग पळू लागला. शिकस्त, हार आणि पराभव. औरंगजेब संतापला, आपल्याच मनसबदारांवर ओरडू लागला. क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दीदी मत में कहा गई, खा गया दक्कन का चूहा. क्या करते हो. आणि कुणीतरी सरदार मानाचा, हुजूर वो संभा शैतान है, फिर हम कहा कम है, कहा कम है. आपल्या सरदारांच्या मनसबी कमी करत निघाला औरंगजेब. औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी म्हणजे शिवाजींचा नादान तख्तनशील वारिस, चुटकी सरशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू. पण संभाजीने पहिलाच तडाखा असा दिला की औरंगजेबाला आपलं अनुमान बदलावं लागलं. हे पाणी काही वेगळंच आहे. संभाजी सिद्ध झाले, पण त्याच वेळी औरंगजेबाने संभाजींना गारद करायला आपल्या सगळ्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर टाकल्या, साऱ्या बेफाट. आणि इथंच संभाजीराजांनी वेगळी चाल खेळली. औरंग्याच्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर, संभाजी महाराजांनी स्वतःच्या फौजा औरंगजेबाच्या मुलकात घातल्या. आणि बघता बघता मराठी फौजेनं औरंगजेबाच्या मुलकात पुरता हैदोस मांडला. गावाच्या गाव काबीज केली, खंडण्या वसूल केल्या. जे जे सापडेल ते ते ताब्यात घेत राहिले. चोहो बाजूला फक्त वनवा उसळला. मराठ्यांनी औरंगजेबाचा मुलूक पुरता बेचिराग करून टाकला. औरंगजेबाला काही कळेना, मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. बहादूर खानला त्यांनी मराठ्यांचा पाठलाग करायला पाठवलं. बहादूर खान मराठ्यांच्या पाठलागावर सुटला, पाठलाग करत राहिला. पण त्याला काय माहितीये, वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत. पळत राहिला, फक्त पाठलाग करत राहिला. पण चिवट मराठे सापडतात कुठले. पण एके दिवशी मराठ्यांनीच बहादूर खानाचा हत्ती पळवला. पळ वैतागला, संतापला बहादूर खान. औरंगजेबाची तर पुरती छितूच झाली. इथं टाका घालावा तर मराठ्याने तिथं उसवून ठेवलंय, तिथं शिवायला जावं तर मराठ्याने तिथं फाडून ठेवलंय, तिथं जावं शिवायला तर मराठ्याने तिकडं लक्तर करून टाकलीत. पुरती अब्रूची लक्तर झाली होती औरंगजेबाच्या. वैतागला. तब्बल एक वर्ष औरंगजेब टकरा घेत होता सह्याद्रीशी, 1 वर्ष टकरा घेत होता संभाजींशी. पण पुऱ्या दख्खनचा एक खण सुद्धा त्याला घेता आला नव्हता. कुठल्या किल्ल्याचा एक पत्थर औरंगजेबाच्या हातात पडला नव्हता. गडकोटांची बात सोडा, एक सैनिक त्याला पराभूत करता आला नव्हता. संभाजीची तर बातच सोडा. वैतागला, संतापला औरंगजेब. आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए, 1 साल बीत गया, ना कोई किला ले सके, ना उस संभा को शिकस्त दे सके. क्या किया जाए. कुनीतरी सर म्हणला, हुजूर इन मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़की ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते सामने. आणि पटला औरंगजेबाला सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात, पहिल्यांदा गडकोट घेऊया.
वो मराठे कशाच्या आधारावर लढतील? सीधा घुटणे टेकत शरण येतील. आणि मग त्याने विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? हुजूर नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला. हुजूर प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, मग त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किल्ला है. मराठे कितने हैं? 300 350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोहफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, शिबंदी बजमियत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खां. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. बहुत खूब. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? तसा शाहबुद्दीन म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूब. 20,000ची फौज दिली आणि निघाला शाहबुद्दीन खान. बघता बघता रामसेजवर कोसळला. आता रामसेजवर आमचा किल्लेदार आहे रामाची पवार आणि सोबत सैन्य अवघे 300. आणि या 300 सैन्याशी झुंजायला 20,000चं सैन्य घेऊन बघता बघता शाहबुद्दीन खान रामसेजला पोहोचला. रामसेजला वेडा पडला. प्रचंड मोठा सेना सगर येतोय. दुसरा कुणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाच्या हटला नाही. पळून जायचं नाव नाही. ही उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर निर्माण केली आहे संभाजी राजांनी. एक 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 शिलेदार संभाजी म्हणून लढतोय स्वराज्यासाठी. बघता बघता शाहबुद्दीनचा वेडा पडला. कडाडला शाहबुद्दीन, चलो आगे, ले लो किला. आणि निघालं रामसेजवर सैन्य शाहबुद्दीनचं. वेस ओलांडून पुढं 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 पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देत आहेत वाटतं. मोठा उत्साहाला चलो आगे लेलो केला. सैन्य पुढं पुढं आलं. नजरेच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरारल्या. दगडं भरली, सुटली दगडं. दना 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 थर 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 दगडं लागली. पथरांची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीनचा सैन्य. पाठीला पायलवान पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली. मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी डोक्यात बसणार नाहीत. शाहबुद्दीनला पटलं, ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. सगळी माणसं निघाली पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा. डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं. सर 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 करत निघाला सैन्यावर. वेस ओलांडून पुढं पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन कडाडला, चलो आगे ले लो किला. सैन्य पुढं पुढं निघालं. आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शाहबुद्दीन कल्लोळला, ले लिया चलो आगे. आणि सरपटणारं सैन्य अगदी नजदीक आलं. तसे मराठे जागा सूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं. तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. या सरपटणाऱ्या प्राण्यांना चेंगरून मेंगरून पार तळाला जाऊन थांबल्या. शाहबुद्दीनचं उरलं सुरलं सैन्य पाठीला पायलवान पळत सुटलं. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले. शाहबुद्दीनला किल्ल्यावर जाता येईना. लढाईचं लांबच. शाहबुद्दीन वैतागला. क्या किया जाए, ये खुद नीचे नहीं आते, हमें ऊपर नहीं आने देते. अरे सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, और लड़े ही नहीं तो फिर जीतेंगे कैसे. वर्ष झालं. शाहबुद्दीन संतापला. क्या किया जाए. त्याचा एक तोपखाना प्रमुख होता, महाबत खान. तुमला, हुजूर ये मराठे खुद नहीं आएंगे, हमें आने नहीं देंगे. ऐसे दिन कब तक निकाले. ऐसा करते हैं, सीधा गोलाबारी शुरू करते हैं, तोपमारा करेंगे. हुजूर 30-32 तोफ आहेत आपल्याकडे. तोपमारा चालू केला तर अर्ध्या तासात किल्ला ढासळेल. आणि पटलं शाहबुद्दीनला सही बात. महाबत खान तयारी कर. महाबत खान कामाला लागला.
त्या रात्री शहाबुद्दीन खान निवांत झोपला आणि बरोबर त्याच रात्री 101 मराठे अलगदगडावरनं खाली उतरले, सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, रक्ताच्या चिळकण्या, मुर्द्यांचा आणि प्रेतांचा कच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. शहाबुद्दीन खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मरहट्टे हुजूर. कहा गए? निकल गए हुजूर. संतापला शहाबुद्दीन. सीधा हमारे डेरे पर छापा. ये मजाल मोहब्बत खान, तोहफे लगाओ. अभी क्या